आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्समधून। ठाकरे बंधूंच्या उद्याच्या विजयी जल्लोषाकडे काँग्रेसची पाठ। काँग्रेसचे नेते उद्या मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत। ठाकरेंकडून काँग्रेसला निमंत्रणच पाठवलं नसल्याची माहिती। ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्यावरच्या विजयी मेळाव्यात शरद पवार नसणार। शरद पवारांऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जातील। नियोजित कार्यक्रमांमुळे जाणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्याची राज्याला उत्सुकता। विजयी मेळाव्याची वरळी डोम इथे जोरदार तयारी। 18 वर्षांनी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार। ठाकरेंच्या विजयी मेळाव्याचे नवे टीजर प्रसिद्ध। उद्या मुंबईत वरळी डोममध्ये विजयी मेळावा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरच टीजरमध्ये भर। हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरेंनी विजय मिळवून दिला। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। उद्याचा दिवस राजकारणात बदल घडवणारा दिवस। राऊतांचं सूचक विधान। भाजप आमदार परिणय फुकेंकडून ठाकरेंना डिवचणारी कविता। विजयी सभा घेण्यापेक्षा फडणवीसांची आभार सभा घेण्याचा खोचक सल्ला। बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा असा कवितेत उल्लेख। ठाकरे ब्रँडवर उपसभापती नीलम गोऱ्हेंची सडकून टीका। काही प्रश्नांची उत्तर काळच देईल। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर गोऱ्हेंचं सूचक भाष्य। मिंधे गटाच्या लोकांना ठाकरेंनी एकत्र येणं नकोय। संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। शिवसेना सोडून गेलेल्यांच्या पोटात गोळा आलाय म्हणत राऊतांची टीका। विजय मेळाव्याची आज रात्री 8 वाजता रंगीत तालीम। ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंत प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम। महत्त्वाच्या नेत्यांची एंट्री, आसन व्यवस्थेचा मार्ग याची देखील तालीम होईल। विजय मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना आसन व्यवस्थेचा कलर कोड देण्यात येणार आहे। कलर कोडनुसार पासेसचं वाटप होईल। आज रात्री 8 वाजता वरळी डोम येथे रंगीत तालीम केली जाईल। पक्षीय अहंकार बाजूला ठेवून मेळाव्यासाठी झोकून काम करायचे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं ठरलं। जाहिरातींद्वारे विजयी मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाणार। विजयी मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम्स तयार करून जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाणार। घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचलं जाणार नाही याची काळजी घ्या। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत काँग्रेसचं मत। आघाडीच्या आड येणार नाही शरद पवारांकडून स्पष्ट। उद्याच्या मेळाव्याला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। ठाण्यात शिवसैनिक आणि मनसैनिकांनी लावलेल्या बॅनरनं वेधलं लक्ष। दोन्ही बंधूंच्या खांद्यांवर बाळासाहेबांचा हात असलेले बॅनर लावले। सरकारला डिवचण्याचा प्रयत्न करणारा मजकूर बॅनरवर। उद्याच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वरळी तुफान बॅनरबाजी। ठाकरे बंधूंचे बाळासाहेबांसह एकत्र फोटोंचे लक्षवेधी फलक। महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचं आहे फलकावर उल्लेख। राज ठाकरेंच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंनी केलं होतं पहिलं भाषण। 1997 मध्ये बाळासाहेबांनी ठाकरे बंधूंवर विशेष जबाबदारी सोपवली होती। ठाकरे बंधूंच्या एकत्र नागपूर दौऱ्याच्या विशेष आठवणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात। थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अमित शहांच्या हस्ते अनावरण झालं। खडकवासला येथील एनडीएत अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। पुण्यात बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं अनावरण। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते। बाजीरावांचा पुतळा होण्यासाठी एनडीएच अधिक योग्य जागा। अमित शहांचं विधान। सध्याची युद्धनीती आणि बाजीरावांच्या युद्धनीतीत साम्य असल्याचं देखील अमित शहांचं म्हणणं। पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन। पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ मनसे आक्रमक। मनसे कार्यकर्त्यांकडून अमित शहांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न। पुण्यात अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त तपासणी। एकाकडे मिळाले पिस्तूल। पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत पिस्तूल मिळालं आणि जिवंत काडतुसं देखील मिळाली आहेत। वारजे भागात पोलिसांच्या तपासणी दरम्यान एकाला अटक।